नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काहीतरी एका नवीन वादालाच तोंड फुटलंय. तो वाद म्हणजे विश्वास नांगरे पाटलांवरती अनेक जण टीका करतायत. आता मी जेव्हा हा विषय व्यवस्थित समजून घेतला तेव्हा मला थोडासा राग आला या सगळ्या लोकांचा, की किती काय बोलावं आता ते बोलू नये. कारण मोठ्या मोठ्या नेत्यांनी देखील त्यांच्यावर सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत. राज ठाकरेंसारखा माणूस म्हणजे मला तर झालं कधी कधी हसायला येतं एवढं. म्हणजे मला समजत नाही की 4-5 वर्ष जे काय घसा ओरडून मी बोलत होतो ते यांच्याविषयीच बोलत होतो का? म्हणजे यांचं काय आहे माहितीये का, एखाद्या प्रवाहातनं वेगळे झाले ना किंवा बाजूला निघाले की लगेच त्यांची भाषा बदलते, लगेच भाषा बदलते. एकीकडे बिनशर्त पाठिंबा देत आहेत, दुसरीकडे म्हणजे 2019 पासूनची त्यांची वाटचाल घ्या. मोदींचा विरोध, मोदींची साथ, परत मोदींचा विरोध, आता भावाची साथ. काय चाललंय काय समजत नाही. हिंदू जननायक ही पदवी जेव्हा लावली ना तेव्हा इतकं मनाला छान वाटलं खरोखर, की बाबा बाळासाहेबांच्या नंतर हिंदू हृदय सम्राट लागल्यानंतर कोणतरी हिंदू जननायक उभा राहील, जो हिंदू धर्मासाठी काम करेल, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी. चांगलं केलं त्यावेळेला. अगदी ती ही लावण्यापासून हनुमान चालिसा, ते अगदी तो दर्गा बिरगा कुठला बनत होता हाजी अली सारखा तो तोडण्यापर्यंत अगदी काय काम चालू होतं. अचानक बदलले, झालं, संपलं, सगळं गेलं. आता हिंदू जननायक काढून टाका, आता दुसरं काहीतरी लावा. काय चाललंय राजकारण, काय चाललंय राजकारण? म्हणजे पोर खेळासारखं राजकारण करतात. एवढी मोठ्या घरातली लोक ज्यांना राजकीय फार मोठा वारसा आहे, अगदी प्रबोधनकारांपासूनचा वारसा आहे, ती लोक अशा पद्धतीचं राजकारण करतात. दोन्ही ठाकरे बंधू, की मला समजत नाहीये. या राज ठाकरेंनी काहीतरी विश्वास नांगरे पाटलांवरती आरोप केलेत, की तुम्ही पोलीस आहात तर मग तुम्ही कुठल्याशी विंघटनेची बाजू कशी काय घेता, तुम्हाला काय समजतं की नाही? आता नागपूरमध्ये तुमची बदली झाली म्हणताना तुम्ही लगेच तिकडची भाषा बोलायला लागता का? फडणवीस वगैरे ते RSS वाले आहेत म्हणून तुम्ही त्या RSS ची भाषा बोलू लागता. हे कुणाला बोललं जातंय? हे विश्वास नांगरे पाटलांना बोललं जात आहे. हेच ते विश्वास नांगरे पाटील होते, जे जेव्हा 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला त्या जिहाद्यांसोबत, त्या आतंकवाद्यांसोबत आपल्या कमरेला लावलेली ती काय बंदूक असेल ती घेऊन त्या आतमध्ये घुसले होते, त्या हॉटेलमध्ये घुसले. त्यावेळेला त्यांनी जीवाची पर्वा नाही केली. त्यावेळेला त्यांनी काही विचार केला नाही. त्यावेळेला विश्वास नांगरे पाटील चांगले वाटले. हेच विश्वास नांगरे पाटील आहेत ज्यांच्या मोटिवेशनने, ज्यांच्या इन्स्पिरेशनने अनेक पोरं IAS IPS झालेत. मी म्हणतोय झालेत. त्यांनी कुठली काही त्या मुलांना काही कुठं काही भडकवण्याचं काम केलं नाहीये, की बाबा तुम्ही RSS कडे जॉईंट व्हा, BJPला मतदान करा, मी बघा आता पोलीस झाल्यानंतर मला सपोर्ट करतात, मला हे करतात, असं त्यांनी कुठली गोष्ट केली नाहीये ना. कुठली गुप्त संघटना काढली त्यांनी. नागपूरमध्ये गेले, बदली झाल्यानंतर तिथल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं असता ते तिथं गेले आणि त्यांनी ज्या संघाचं, ज्या संघटनेचं, जिथं त्या मंचावरून जाऊन त्यांनी जे काय बोललंय ना, ती संघटना कुठली आतंकवादी संघटना नाहीये. RSSच्या कुठल्या माणसाने कुठं बॉम्ब जाऊन तयार केलेलं नाहीये, की इथल्या लोकांना कुणाला मारलेलं नाही, नाही तर काही केलेलं नाहीये. कुठल्या हॉटेलला हायजॅक केलं नाही, कुठल्या विमानाला हायजॅक केलं नाहीये, कुठं आतंकवादी हमले केलेले नाहीत ना, कुणाचे मुडकी छाटून कुठं रस्त्यावरती टाकलेले नाहीयेत. ही संघटना असली नाहीये. या संघटनेने कुठल्या म्हणजे देशद्रोहीच काम केलेलं नाहीये, की बाहेरच्या कुठल्या ISI असल्या घाणेरड्या संघटनांसोबत हात मिळवून आपल्याच देशाला कसं नष्ट करायचं, असलं तर काम RSS सारख्या संघटनेनं केलेलं नाहीये. बरं, जी RSS सारखी संघटना आपल्या ज्या मराठी माणसांनी उभी केली, केशव बळीराम हेडगेवार, जे आपले परमपूज्य, यांनी ही संघटना 1900 मला असं वाटतं 2001चा, मला पण ते व्यवस्थित माहित नाहीये, पण 100 वर्ष झाली. म्हणजे 1925-26च्या दरम्यान RSS ची स्थापना केली असावी. मग तो मराठी माणूस ज्याने ही RSS ची स्थापना केली, त्या संघामध्ये याच महाराष्ट्राचा विचार, आपल्या महाराष्ट्र धर्माचा विचार घेऊन ती सगळी संघटना स्थापन केली. मग राज ठाकरेंना हे म्हणायचं आहे का, की ही जी RSS सारख्या संघटनेला विश्वास नांगरे पाटलांनी जो काही पाठिंबा किंवा जे काही त्यांचं स्तुतीसुमनं त्यांची काढलेत तोंडातून, ती संघटना देशद्रोही आहे? मग विश्वास नांगरे पाटील पोलीस असून पण त्यांनी यांची वाहवा कशी केली? अरे, ज्या चांगल्या संघटना समाजवादी समाजाचं काम करतायत, RSS संघटना चांगलंच काम करते. RSSचा विरोध का केला जातो माहितीये? कारण हे सगळ्यात मोठं हिंदूंचं संघटन आहे, म्हणून हे डावे सगळे तुटून पडतात त्यांच्यावरती. म्हणून त्यांना ते खुपतं, सतत वाटतं की ही संघटना संपली पाहिजे. ही संघटना जोपर्यंत या देशातून जात नाही तोपर्यंत इथला हिंदू तुटणार नाही, इथला हिंदू मेला जाणार नाही, इथल्या हिंदूला पण हरवू शकत. अरे, राज ठाकरेंना जरा सांगा, मनसैनिकांनो, राज साहेबांना जरा सांगा, मला अभिमान पाहिजे आपल्या मराठी माणसानं स्थापन केलेली संघटना आहे. कसलं राजकारण करताय तुम्ही? कसलं राजकारण करताय? काहीतरी थोडंसं काहीतरी मला तर विश्वास बसत नाही की राज ठाकरे खरंच हुशार आहेत का राजकारणामध्ये. कारण ते सतत मल्टिपल चुका करत जात आहेत. कशावर काय बोलायचं काय नाही हे का नाही त्यांना समजत आहे? ज्या महाराष्ट्र धर्माच्या, शिवरायांच्या विचारांवरती जी RSS उभी राहिली, त्या RSSचं तर मला असं वाटतंय राज ठाकरे देखील गुणगान गात होते. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना पाठिंबा देणारे हेच राज ठाकरे आहेत ना. आता परत त्यांना जाऊन एकदा विचारावा प्रश्न,
कारण आता त्यांचं मत बदलतंय की काय मला काही समजत नाहीये. मग हीच ती सावरकरांची RSS आहे. राष्ट्र स्वयं संघ आहे हा मराठी माणसाचा संघ आहे, ज्यानं या संपूर्ण देशातील हिंदूंना एक संघ ठेवण्याचं काम केलंय. मग तुम्हाला 26/11च्या हल्ल्यामधले विश्वास नांगरे पाटील आठवत नाहीयेत? मग जेव्हा काँग्रेसने पुस्तिका जाहीर केली आणि सांगितलं की हे आतंकवादी नव्हते किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा केल्या, त्यांना तुम्ही पाठिंबा देताय सरळ सरळ, मग ती काँग्रेस योग्य होती आणि विश्वास नांगरे पाटील चुकीचे आहेत का? तर त्यांनी एखाद्या संघटनेला जाऊन त्यांची स्तुती स्तुमन केली किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्यांची वाहवा केली, लगेच झोमलं. ज्या बाळासाहेबांनी कधी RSSला विरोध केला नाही, ज्या बाळासाहेबांनी कधी RSSला बाजूला करू दिलं नाही, म्हणजे आपल्या सोबत नेहमी जोडून ठेवलं, त्या बाळासाहेबांचे हे ठाकरे बंधू आणि ही सगळी लोक आज RSSला विरोध करतायत का? म्हणून तर कारण हे डाव्या विचारसरणीत गेले. अशा गोष्टींमुळे त्यांची सत्ता येत नाहीये. अशा गोष्टींमुळेच आज संपूर्ण ठाकरे हे बाळासाहेबांनी जे काही उभं करून ठेवलं होतं त्या सगळ्या गोष्टीवरती आज पाणी फेरलं गेलंय. तो बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा हुंकार होता, पूर्णपणे त्याला नष्ट करून टाकले. पूर्णपणे काही राहिलेलं नाहीये. लोकांना एक अपेक्षा होती ठाकरेंकडून की काहीतरी घडेल, काहीतरी होईल, पण काही होऊ शकत नाही. मला वैयक्तिक वाटत होतं की राज ठाकरे जेव्हा हिंदू जननायक किंवा त्या हिंदुत्वाच्या वाटेवरती आल्या ना, इतकं समाधान वाटत होतं त्यावेळेला, जेव्हा त्यांनी झेंड्याचा रंग वगैरे बदलला. त्या सभेला मी स्वतः होतो तिथे. काहीतरी वाटलं होईल, आता काहीतरी बाळासाहेबांसारखा एखादा झुंजार नेता तयार होईल, बाळासाहेबांच्याच सावलीतला माणूस आहे, हा काहीतरी करू शकतो देशामध्ये. पण नाही, राज ठाकरेंना राजकारण समजलंच नाही आणि आज देखील त्यांना राजकारण समजत नाहीये. एकदा RSSचा कार्यकाळ काढून बघा. या RSSनं किती कामं केलेत, या RSSनं किती समाजसेवा केलंय, या RSS आज देखील किती समाजसेवा करते, याचं एकदा काम जाऊन पहा. मग आपल्या संघटनांना आपण मोठं नाही करायचं तर मग मोठं कोणाला करायचं? वाहवा काय ISIची गायची की कुठल्या लष्करे तोयबाची जाऊन गायची? सांगा मला तुम्ही. का कुठल्या भारतातल्या PFI सारखी संघटना जी केरळ आणि या बाकीच्या खाली सगळे काम करते, देशद्रोहाचं काम करते, यांना जाऊन आपण सपोर्ट करायचा? महाराष्ट्रामध्ये ही संभाजी B ग्रेड की श्री ग्रेड राज ठाकरेच बोलत होते ना त्यावेळेला. यांच्यावरती संभाजी ब्रिगेडवरती टीका करणार हेच होते. आता भाषा बदलली लगेच. अभिमान असला पाहिजे आपल्याला की आपल्या देशामध्ये एक 100 वर्ष जुनं एक संघटन काम करतं, जे देव देश धर्मासाठी काम करतं. त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला. त्याच्यावरती आम्ही टीका करतोय. हे काँग्रेसवाले टीका करतायत. 26/11चा हल्ला झाला तेव्हा पुस्तकं काढणारे हे होते. इथून बातम्या तिथं बसलेले त्या पाकिस्तानामध्ये बसलेल्या लोकांना इथून बातम्या पोहोचत होत्या. हे कोण होते नक्की, कसे होते, काय होते, याचा जरा एकदा त्यावेळेला विचार केला पाहिजे आपण, किंवा त्याचं एकदा संशोधन केलं पाहिजे. त्या काँग्रेसवाल्यांना आज मिरची झुमली. विश्वास नांगरे पाटलांनी त्यांची वाहवा केली म्हणून, RSSची वाहवा केली म्हणून. उद्या जर विश्वास नांगरे पाटलांनी इकडच्या एखाद्या संघटनेची वाहवा केली तर मग काय बोलाल का तसं की पोलीस असून तुम्ही आमच्या संघटनेची कशी वाहवा करताय? त्यावेळेला तुम्हाला चालेल का? बरोबर. विश्वास नांगरे पाटील हिंदू आहेत. त्यांना हे वाटतंय की मी जरी वर्दीमध्ये असलो तरी माझा देखील काहीतरी धर्म आहे आणि माझा धर्म मला हे करायला शिकवत नाही की एखाद्याची मुंडी छाट, एखाद्याला मारून टाक, एखाद्याचं सर तनसे जुदा कर. असला माझा धर्म शिकवत नाही. माझा धर्म सेवेची भावना माझ्यामध्ये टाकतो. माझा धर्म मला सेवा करायला लावतो. माझा धर्म अन्यायाच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी लावतो. तुम्ही जर म्हणता या वर्दीला जर धर्म चिटकवायचा नाही, मग आर्मीमध्ये जेव्हा आपण सगळे मराठा लाईफ इन्फंट्री आहे, राजपूत रेजिमेंट आहे, बाकी सगळ्या रेजिमेंट आहेत, मग तिथं धर्म येतोय तो? मग ते शासकीय नाही का? हा भारत देश आहे आणि इथं हिंदूच चालणार, इथं हिंदू राष्ट्रच चालणार. बाकी आम्हाला काही सांगायचं नाही कुणाने, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आणि ज्यांना पुळका आहे ना, वाटतोय ना, त्यांना बाकीचे देश पडलेत. भारताच्या बाहेर देश अनेक देश आहेत की जिथं तुमच्या विचाराची समविचारी माणसं आहेत. यांचं कसं झालंय? यांना इथं आयता आश्रय आहे. काही बोलता येतंय, काहीही करता येतंय, बरळता येतंय, म्हणून ही सगळी लोक बरळतायत. बाहेरच्या देशांमध्ये जाऊन बोलण्याची हिंमत दाखवा जरा तुम्ही. कशी खोटी गुतवून ठेवतील मग याला धावत तिकडून इकडं. RSS सारखं संघटन ना तेव्हा संपलं, ना आज संपणार आहे, ना भविष्यात संपेल. एवढं फक्त कान डोळे उघडे ठेवून ऐका, एवढंच मी फक्त सांगतो. आणि माझं राज ठाकरेंना माझं निवेदन आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा की राज साहेब भरकटू नका कुठेतरी. या रस्त्यावरती, या योग्य रस्त्यावरती अजूनही वेळ गेले नाहीये. जर तुम्हाला खरोखर काय आपल्या लोकांचा पाठिंबा हवा असेल, लोक सगळं माफ करायला तयार आहेत, पण कुठेतरी असल्या गोष्टी बोलून स्वतःचीच उंची कमी करू नका. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचंय. आणि विश्वास नांगरे पाटलांनी जे काही बोललेत ते कुठल्या वर्दीमध्ये नव्हते. तो एक वर्दीच्या नंतरचा जो एक सामान्य माणूस होता, त्या पद्धतीचा तो माणूस होता आणि त्याने तिथं जाऊन त्या संघटनेचं गुणगान गायलंय. ती संघटना कुठली देशद्रोहाची नाहीये, कुठली आतंकवादी नाहीये. ती इथल्या समाजासाठी, इथल्या गोरगरिबांसाठी काम करणारी संघटना आहे. एवढं फक्त लक्षात असू द्या. आणि RSS आमची आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्याचा गर्व बाळगतो.